नमस्कार. तुम्ही अगोदर ही क्लिप बघा म्हणजे तुमच्या विषय लक्षात येईल की त्यांनाच राज्याभिषेक करू दिला नव्हता. तेव्हा नव्हताच तुम्ही. परत तुम्हाला आठवण करून देतो. अहो, त्यांनाच राज्याभिषेक करू दिला नव्हता. तुम्ही होतात की नव्हतात. खरं तर आम्ही त्यांनाही क्षुद्र म्हटलं गेलं, आम्ही तर क्षुद्र आहोतच. त्यांनाही क्षुद्र म्हटलं गेलं, आम्ही तर क्षुद्र आहोतच. त्यांचा राज्याभिषेक करताना अहो त्यांचं कुंकुम टोळ अंगठ्याने केलं, पायाच्या अंगठ्याने. अहो लिहिलंय, पुस्तकात वाचा, पुस्तकात वाचा. करताना कुठल्या पुस्तकात काय लिहिलंय, पायाच्या अंगठ्यानं टिळक लावला, हे पहिल्यांदा आम्ही इतिहासातला ऐकतोय. हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भातला जे वक्तव्य त्यांनी केलं ते काढून टाका, काढून टाका अध्यक्ष महाराज. जितेंद्र आव्हाड साहेब असतील, यांनी फक्त बोलून दाखवलंय की शिवाजी महाराजांचा कुमकुम तिलक हा पायाच्या अंगठ्याने केला. परंतु या महाराष्ट्रात एक असं नाटक होतं की ज्या नाटकामध्ये हा सीन दाखवला होता आणि या सीनच्या विरोधात या पुरोगामी संघटना, संभाजी ब्रिगेड असतील, मराठा सेवा संघ असतील, यांनी आंदोलन उपोषण केली होती आणि तो सीन वगळण्यात आला होता. मग हे असं झालं होतं हे आज सांगायची सुद्धा पंचायत आहे. मला असं वाटतंय की ज्याला इतिहासाची माहिती नाही ती लोक जास्त भावनिक असतात आणि आज आपले नेते म्हणतात की आम्ही पहिल्यांदा ऐकतोय. पायाच्या अंगठ्यानं टिळक लावला, हे पहिल्यांदा आम्ही इतिहासातला ऐकतोय. आता पुरावा नाही, पण आजकाल सगळंच AI करून देतोय. तर आता मी यायला फक्त हाच प्रश्न विचारला की असा कोणता वाद झाला होता का महाराष्ट्रामध्ये की छत्रपती शिवाजी महाराजांच्या या राज्याभिषेकला पायाच्या अंगठ्यानं राज्याभिषेकाच्या वेळेस टिळा लावला म्हणून जो काय महाराष्ट्रामध्ये यापूर्वी वाद झाला होता, असा काही झाला होता असं आपण यायला विचारू. मग बघा AI काय उत्तर देत आहे ते. तर बघा मित्रांनो, AIनं उत्तर दिले. बाबासाहेब पुरंदरे यांच्या जाणता राजा या नाटकात दाखवण्यात आलेल्या राज्याभिषेकाच्या या प्रसंगावरून महाराष्ट्रात मोठा वाद निर्माण झाला होता. या वादाची मुख्य कारणे आणि पार्श्वभूमी खालीलप्रमाणे आहे. वादाचे मुख्य कारण, नाटकात एका प्रसंगी असे दाखवण्यात आले होते की गागा भट्टे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करताना त्यांच्या कपाळाला टिळा लावताना हाताऐवजी पायाच्या अंगठ्याचा वापर केला. यावर आक्षेप काय होता? अपमानजनक चित्रण. अनेक इतिहासकार, अभ्यासक आणि सामाजिक संघटनांनी यावर तीव्र आक्षेप घेतला. महाराजांचा राज्याभिषेक हा अत्यंत पवित्र आणि मंगलविधी होता. अशा वेळी गागा भट्टासारख्या विद्वानाने पायाचा वापर करणे हे महाराजांचा अवमान करण्यासारखे आहे, असा युक्तिवाद करण्यात आला. ऐतिहासिक पुराव्यांचा अभाव. आक्षेप घेणाऱ्यांचे म्हणणे होते की कोणत्याही अधिकृत ऐतिहासिक कागदपत्रात किंवा समकालीन बखरीत गागा भट्टांनी पायाच्या अंगठ्याने राज्याभिषेक केल्याचा उल्लेख नाही, त्यामुळे हे चित्रण काल्पनिक आणि चुकीचे आहे. वादाचा परिणाम आणि पडसाद. सार्वजनिक निदर्शने. या प्रसंगामुळे महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये आंदोलने झाली. जाणता राजा नाटकाचे प्रयोग बंद पाडण्याचेही प्रयत्न झाले. इतिहासकारांमधील मतभेद. काही जणांच्या मते तो काळ आणि त्यावेळची वर्णव्यवस्था दर्शवण्यासाठी हे मुद्दाम दाखवले गेले असावे, तर काहींनी याला पूर्णपणे ब्राह्मणशाहीचा प्रभाव दाखवण्याचा प्रयत्न मानले. बदल. वाढता वाद आणि लोकांच्या भावना लक्षात घेऊन शेवटी बाबासाहेब पुरंदरे यांनी नाटकातून तो विशिष्ट प्रसंग बदलला किंवा काढून टाकला होता. मला यातून तुम्हाला हीच गोष्ट सांगायची की जी लोक आता या गोष्टीला फक्त बोललं म्हणून त्या गोष्टीला विरोध करतायत, परंतु ही तेव्हापासून राजकारणात आहेत, सक्रिय आहेत. मग त्यावेळेस या गोष्टीला असाच जाब विचारला होता का? त्यावेळेस त्यांना ह्या गोष्टी चुकीच्या आहेत वाटलं नव्हतं का? आणि दुसरी गोष्ट, नाटकात ह्या गोष्टी नाटकामध्ये या गोष्टी दाखवल्या त्यावेळेस बाबासाहेब पुरंदरेंनी कुठल्या पुराव्यांचा विचार केला असेल? त्याच कदाचित पुराव्यांचा विचार करून आव्हाडसाहेब बोलले असतील. किंवा दुसरी गोष्ट सांगतो, रायगडावर जो वाघ्या कुत्रा उभा केला आहे तो केवळ एका नाटकाच्या पुराव्यावरती उभा केलेला आहे. यावर कधी हे महाशय बोलतात का? इथं अपमान होत नाही का? हे असलं ढोंगीपणा कमीत कमी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत तरी या नेत्यांनी करू नये असं मला वाटतंय. बाकी आपलं काय यांच्याशी देणं घेणं नाही. थांबा जात आहे कुठं? एक गोष्ट महत्वाची सांगतो. आज ज्या गोष्टीमुळे जितेंद्र आव्हाडांना तुम्ही बोलताय किंवा जितेंद्र आव्हाड तुम्हाला चुकीचे वाटतायत, तर त्यांच्यासाठी एक गोष्ट सांगतो. ज्या गोष्टींवरती तुम्ही जितेंद्र आव्हाडांना म्हणताय की त्यांनी अपमान केलाय, पण जितेंद्र आव्हाडांनी याच गोष्टीसाठी ज्या बाबासाहेब पुरंदरेंनी शिवाजी महाराजांची बदनामी करण्यासाठी जाणीवपूर्वक हा प्रसंग दाखवला आणि अशा पद्धतीचं लेखन केलं, समाजामध्ये तेढ निर्माण होईल असं लेखन केलं, या गोष्टीला विरोध आणि तत्कालीन सरकारने त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार
जाहीर केला होता तोही दिला पोलीस प्रोटेक्शनमध्ये. या गोष्टीला विरोध करण्यासाठी या मावळ्यानं महाराष्ट्रभर शिवसन्मान जागर परिषदा घेतल्या होत्या. आज त्या व्यक्तीला तुम्ही बोलत आहात. ही तुम्हाला माहिती असावी म्हणून सांगतोय. धन्यवाद.